स्वीट गर्ल म्हणू बेटा, आज तुझी ग्रॅज्युएशन पार्टी आहे हे वाचून खूप आनंद वाटला आणि तुझा लहानपणापासूनचा प्रगतीचा उंचावणारा आलेख डोळ्यासमोर चित्रपटासारखा उभा राहिला. लहानपणापासूनच तू धडपडी, हुशार व चलाक आहेस, तरी पण खूप समजदार व शांत स्वभावाची आहेस. प्रत्येक गोष्ट शिकण्याची तुझी उत्सुकता व धडपड पाहून खूप आनंद वाटतो. लहानपणीच तुला नृत्याची आवड लागली व त्यात तू खूपच प्रगती केली. तुला गाणेसुद्धा खूप छान गाता येते. चित्रकला हा तर तुझ्या डाव्या हाताचा मळच आहे. शिवणकाम, कुकिंग, भरतकाम यातही तू प्रवीण आहेस. असे सर्व गुण संपन्न असूनही शालेय अभ्यासात तू अग्रेसर आहेस. टापटीप राहणे तुला आवडते. अशी सर्व गुण संपन्न असून तुला कसलाही गर्व नाही. नम्र स्वभाव तुझ्या रक्तातच आहे. अशीच प्रगती करत राहा व यशाची उंच भरारी घे. त्यासाठी आम्हा सर्वांचे तुला भरभरून आशीर्वाद व खूप खूप शुभेच्छा. आर्या बेटा, खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा. तू स्कूल डिप्लोमा पूर्ण केलास आणि तो आता कॉलेजमध्ये प्रवेश घेणार आहेस. स्कूल डिप्लोमा पूर्ण करताना पण तू किती छान सुंदर तू स्कूलमध्ये सेलिब्रेशन झाले, त्याचा पण आम्हाला खूप अभिमान वाटला. तू स्कूलमध्ये एक स्कॉलर स्टुडंट होतीस आणि आमची नात एवढी हुशार आहे याचा पण आम्हाला खूप अभिमान वाटला. आणि बाकीच्या पण विषयामध्ये तू अतिशय पारंगत आहेस. सिंगिंग, डान्सिंग, कुकिंग, ड्रॉइंग, विणकाम, भरतकाम आणि एक माणसाची आवड असणारी प्रेमळ मुलगी आहेस तू. अशी अष्टगुणी मुलगी आहेस तू. तर आर्या, मला पुण्याची एक आठवण आठवते की तू 9-10 वर्षाची असशील आणि मम्मी पप्पा ऑफिसला गेले होते. तर तू मला मम्मीच्या कपाटाकडे घेऊन गेलीस आणि कपाट उघडून मला मम्मीच्या साड्या दाखवल्या आणि मला म्हणाली, मयाची रोज यातली एक तू साडी नेसत जा. मला त्या छोट्या जीवाचं फार कौतुक वाटलं. एक तर छोटी मुलं आपल्या वस्तू कोणाला देत नाही, आईवडिलांच्या वस्तू कोणाला देत नाहीत, पण ह्या बाळाने सगळं अख्खं कपाट उघडून मला दाखवलं आणि आजी हे साडे तू नेसत जा. तर आता ह्या छोट्या बालमनाला काय उत्तर द्यावं मला कळेना. तर मी सांगितलं, आर्या अगं, माझ्याकडे या मम्मीचं ब्लाऊज काय मला येणार नाही आणि आता माझ्याकडे ब्लाऊज नाही आहे, तर असे ब्लाऊज मी शिवून घेईल आणि मग मी ह्या साड्या घालेन. तर त्या उत्तराने त्या छोट्या जीवाचे समाधान झाले. तर असं हे आमचं प्रेमळ बाळ. किती प्रेम करावं आणि किती नाही ह्या बाळाकडून शिकावं माणसाने. आर्या, प्रत्येक आईवडील आपल्या पिलांच्या पंखात बळ भरत असतात, पण शेवटी उडायचे मात्र पिलालाच असते. तर आईवडिलांच्या कष्टाचे, त्यांनी दिलेल्या संधीचे तू सोने केलेस आणि तू इतक्या सगळ्या गोष्टीमध्ये पारंगत होत आहेस. मला हे बघून खूप आनंद आणि खूप अभिमान वाटतो. स्वप्नांचे पंख लेवणी परी माझी सजली, स्वप्नांचे पंख लेवणी परी माझी सजली, उत्तुंग भरारी घेण्यास आतुर जाहली, उत्तुंग भरारी घेण्यास आतुर जाहली. तुझ्या यशाचा पतंग उंच उंच उडू दे, तुझ्या यशाचा पतंग उंच उंच उडू दे. तुझ्या हातून समाजाची आणि आईवडिलांची सेवा घडू दे, समाजाची आणि आईवडिलांची सेवा घडू दे. बेटा, खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद. आर्याचा आज ग्रॅज्युएशन सेरेमनी. त्यानिमित्ताने आर्याविषयीच्या माझ्या भावना व्यक्त करीत आहे. बालपणापासूनच आर्या अतिशय स्पष्ट विचार असलेली आमची नात आहे. तिच्या विचारांची स्पष्टता तिच्या बोलण्यातून जाणवत असते. सुचिता व अभिनय अमेरिकेला व आर्या भारतात असतानापासून तिच्या या स्वभावाबद्दल आम्हाला खूपच समाधान वाटत आलेले आहे. विद्यार्थी म्हणून अभ्यासातील गोडी टिकवून ठेवून स्वतःचे व्यक्तिमत्व विकसित करण्यामध्ये आईवडिलांच्या प्रयत्नांना ती अत्यंत चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स देत आलेली आहे. वर्गात प्रत्येक विषयात उत्कृष्ट ग्रेड मिळण्यासाठी तिची नेहमीच धडपड चालू असते. तिने लिहिलेला अमेरिका प्रवासाच्या वेळचा तिच्या भावनाबद्दलचा निबंध अतिशय उत्तम असा लिहिलेला आहे. तसेच तिचा कविता संग्रह खूपच छान तयार केलेला आहे. वर्गातील प्रोजेक्ट तयार करावयाचे तिचे प्रयत्न मी स्वतः अमेरिका वास्तव्यात बघितलेले आहेत. अभ्यासाबरोबरच तिला स्वयंपाक करण्याची व विविध व्यंजने तयार करण्याची खूपच आवड आहे आणि ते सर्व तिने कमी वयात अवगत केलेलं आहे. चित्रकला असो, क्राफ्टिंग असो किंवा स्विमिंग असो, कुठल्याही क्षेत्रात ती मागे नसतेच. डान्सिंग हा तर तिचा आवडता विषय. डान्सिंगच्या विविध क्लिप्स तयार करून त्या यूट्यूबवर टाकणे हा तिचा आवडीचा छंद. अशा या आमच्या नातीला, अतिशय प्रेमळ अशा आमच्या नातीला, आर्याला विद्यापीठ पदवीसाठीचा प्रवेश मिळालेला आहे. तिच्या पुढील शिक्षणासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आज मनूचं ग्रॅज्युएशन सेरेमनी. असं वाटतच नाही मनू एवढी मोठी झाली असेल. किती बालपण आठवतं मनूचं. मम्मी पप्पा अमेरिकेला गेलेले होते, मनू एकटी होती.
खूप खूप लाड करायचे मनूचे. आणि तीच मनू आज ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आहे तिने. अमेरिकेत राहून खूप नाव काढलं म्हणा तू. खूप खूप केलेलं आहे. काय तुला काही येत नाही असं नाहीच आहे. तुझ्याकडून स्वयंपाक करून घ्या, तुझ्याकडून कुठलाही प्रकार करून घ्या, डान्सिंग, गाणं म्हणून घ्या, चित्रकला काढून घ्या, पेंटिंग करून घ्या, वेगळे वेगळे ते बांगड्या बनवणं, काय 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 येत नाही मनूला असं नाहीच आहे मनूजवळ. मनू म्हणजे एक खजिनाच आहे असं. काहीतरी हे करायचं खूप येतं म्हणायला मला. तू खूप छान अभ्यास कर, नाव कमव, खूप मोठी होशील तू. कॉंग्रॅच्युलेशन्स. खूप आनंददायक घटना आहे बेटा. ग्रॅज्युएशन मोठा माइलस्टोन पार केला आहेस. ॲक्च्युली ना आमच्या घरातलं खूप गोड बाळ आहेस. आता तुला बाळ म्हटलेलं आवडणार नाही, पण आहेस तू खूप गोड. एकदम हंबल, छान, सॉफ्ट स्पोकन, कुणाला दुखवायचं नाही, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुसऱ्या माणसाला समजून घ्यायचं. आणि हाच तुझा स्वभाव तुला तुझ्या सायकॉलॉजीच्या करिअरमध्ये खूप उपयुक्त ठरणार आहे बेटा. तू जे करिअर निवडलेस ना त्यासाठी तुझी पर्सनॅलिटी एकदम सुटेबल आहे. खूप यश मिळव, खूप आनंदी आयुष्य जग, निरोगी आयुष्य जग. खूप खूप शुभेच्छा. बाय. आर्या दीदी, तुझं जे ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं आहे त्याच्याबद्दल तुला मनापासून खूप 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 शुभेच्छा. अशीच प्रगती करत राहा आणि हार्डवर्क करत राहा. तू खूप 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 गोड मुलगी आहेस, मला खूप आवडते. आणि तुझं अभ्यासाशिवाय ज्या बाकीच्या ॲक्टिव्हिटीज चालू असतात त्याच्यामध्ये पण तू खूप मनापासून प्रयत्न करत असते. विशेषतः तुझं जे डान्सचं ॲक्टिव्हिटीज आहे ती तू सतत अशीच चालू ठेवत राहा आणि सतत त्याच्यामध्ये आणखी जास्त प्रगती करत राहा. आमच्या शुभेच्छा तुला नेहमीच आहेत आयुष्यभर. कॉंग्रॅच्युलेशन्स आर्या दीदी तुझ्या ग्रॅज्युएशनसाठी. तुझ्यासारखी बहीण मिळाली म्हणून खूप छान वाटतं. तुझं नेचर इतकं गोड आणि हंबल आहे आणि मलाही तुझ्यासारखंच डॉक्टर बनायचं आहे. तू माझ्यासाठी एक इन्स्पिरेशन आणि रोल मॉडेल आहे. गुड लक फॉर युअर फ्युचर. Hi Arya, I just wanted to say that it is really quite strange that I have such an extremely smart, talented and artsy sister. Um, Honestly, I could hardly add anything different from others. You obviously have a really cool and kind heart, and I'm not just saying it. You just have to look for subtle smile that's always there. The coolest quality I think is how amazing of a sister she is. Of course to her siblings, but most importantly to Aditi. Their relationship really tells you all that you need to know about Arya. She's affectionate, protective, mindful, caring, and fun. Fun, of course. Due to her creativity, there's always something cool to look forward to from her. It could be a dance or a painting. The dances are always amazing. And until recently, I did not even know she wrote poems as well. I mean, that was very surprising. So I'm assuming there are still many like hidden talents and qualities we do not know about, and we would get to see them in the future. You inspire everyone, I think. Even if not consciously, then subconsciously, I think everyone's inspired from you. I mean, it's hard not to be inspiring, right? Of all the cool things you do, it's difficult to not get inspired by them. And if past has been any indicator, then the future is certain to be full of cool achievements and surprises, I think. And
actually more surprises and more cool achievements than the past, right? Um, so you really hardly need any wishes, but still, best wishes, I think. And enjoy your party. मनू, मन्या, मेंटॉस, बुटुकलू, मंटा सिंग काय नावाने हाक मारावी हिला. खरं तर दिदी प्रेग्नंट आहे आणि मन्या जगात येणार आहे हा माझ्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा क्षण. आणि दुसरा आनंदाचा क्षण म्हणजे ज्यावेळेला मी MBBS संपून नाशिकला आलो आणि मन्या पण नाशिकला होती तो क्षण. तेव्हा मन्या नर्सरीला जायची, तिला शाळेत सोडणं आणि घरी घेऊन येणं हे काम माझं. आणि येताना चॉकलेट दिल्याशिवाय मन्या उतरायची नाही. कांदा कांदा म्हणून आमचा कोड होता चॉकलेट, आणि चॉकलेट दिल्याशिवाय मन्या घरात एंट्री पण करायची नाही. सकाळी उठली की माझ्याकडनं व्यायाम करून घ्यायची. तिची बडबड, डान्स, यात तिच्या बालपणात आमचं इतकं चांगला वेळ गेला की तो सांगणं पण शक्य नाही आहे. एवढीशी बुटुकली मन्या एवढी मोठी कधी झाली हे कळलंच नाही. बरं, मन्या अभ्यासात हुशार, मन्या स्वभावाने गोड, सर्वांशी मिळून मिसळून घेणारी, तिला खूप नातेवाईक लागतात, तिच्या लोकांशी खूप अटॅचमेंट आहे. डान्सिंग, सिंगिंग, एम्ब्रॉयडरी, कुकिंग काहीही सांगा त्यात ती तत्परतेने काम करते. तिच्याविषयी आम्हाला इतका अभिमान आहे की तो एक्सप्रेस करणं शब्दात पॉसिबलच नाही आहे. अशा या मन्याला आयुष्यात सर्व काही मिळणार याची मला पूर्णपणे खात्री आहे. आणि शी डिझर्व्स ओनली द बेस्ट अँड शी वुड डेफिनेटली गेट इट, बिकॉज मन्या इज वन इन द वर्ल्ड. आणि अशा मन्याविषयी आम्हाला खूप सार्थ अभिमान आहे. लव यू मेंटॉस. डिअर मना, तुझ्याविषयी एका शब्दात सांगायचं तर तू सर्वगुण संपन्न आहेस. तू सगळ्या गोष्टींमध्ये इतकी परफेक्ट आहेस की वी फील सो प्राऊड ऑफ यू. स्टडीज, कुकिंग, डान्सिंग, रायटिंग, एव्हरीथिंग. तुझ्या या सगळ्या गोष्टींचं सगळ्यांनी कौतुक केलं असेल, पण मला आज तुझ्याबद्दल 3 स्पेशल गोष्टी आवडतात त्या सांगायच्या आहेत. एक म्हणजे तुझी विचारांमधली स्पष्टता. तू खूप क्लिअर आहेस की तुला आयुष्यामध्ये काय करायचं आहे. Though sometimes you get confused, but always remember that we are all there to guide you whenever you need us. Second is you are a good listener. यामुळे आयुष्यात तू खूप चांगले फ्रेंड्स मिळवशील आणि चांगले डॉक्टरसुद्धा होशील, be it psychiatry or dermat. Most important is you are extremely trustworthy. You are such a well-raised and well-educated girl. याचं श्रेय जितकं दीदी आणि दाजींना आहे तितकंच तुलाही आहे. तुझा नीटनेटकेपणा आणि कन्सिस्टन्सी या 2 गोष्टींमुळे नेहमीच कोणत्याही करिअरमध्ये तू सक्सेसफुल होशील. तुझं करिअर आणि फ्युचर तुझ्यासारखंच सुंदर आणि ग्रेसफुल असो हीच मनापासून ईश्वरचरणी प्रार्थना. लाईफ इज जस्ट अबाउट टू स्टार्ट मना. हॅपी ग्रॅज्युएशन. फ्लाय हाय डिअर. स्टे लाईक दिस फॉर एव्हर माय यंगेस्ट बेस्ट फ्रेंड. Congratulations, Dida. तू आज हायस्कूल ग्रॅज्युएट केलं. We're all so proud of you. तू माझी रोल मॉडेल आहे आणि तू जे पण करते मी त्याला ब्लाइंडली फॉलो करते. कारण की माझी जे पण प्रॉब्लेम असतं तू मला खूप ॲडवाईस देते आणि हेल्प करते. You've always been the best sister and a great person too. And I can tell you anything because you're so trustworthy and honest. आता जरी तुला हायस्कूल ग्रॅज्युएट होऊन माझी गरज नसेल तरी पण मला माझ्या दिदाची गरज असणारच आहे. So just stay the way you are and if you follow your heart you'll be extremely successful. Thank you and congratulations, Dida. Congratulations. Love you. मोठे हो मोठे.